सर क्लिअर झालं? नाही अजून मॅडम आल्या नाहीये ते थोडा वेळ 1-2 मिनिट किती वेळ लागेल? येतील ते इथे त्यांना सोडायलाच गेलेत आलेच हा? ओके जरा लवकर टेबल क्लीन करायचं. हो हो हे सांगा तुम्ही ओके. करेल यार ही कुठे गेली आहे कोणीही उचलत नाही केड्याचाही फोन नाही लागत आहे यार शनाया का नाही उचलत आहे फोन जाऊन बघून येऊ का पटकन बाहेर सर बिल देताय ना? हा ते नाही सर आता बराच वेळ झाला हो. टेबल पण क्लीन करायचं आहे. जरा लवकर देऊन टाका प्लीज. शेवटी भुर्दंड मलाच पडला सगळा ते गेलेच शनाया आणि केड्या कोणाच ठोक हॅलो मिसेस सुबेदार मॅडम वेलकम. आनंद शाह, हॅलो वेलकम. जेनी, वेलकम मॅम. हमसे पानवलकर सर. ओ साहेब हॅलो वेलकम. सर देताय ना बिल? हा. अरे अरे कुठे गाडा? राधिका बरं झालं तू ओ साहेब साहेब बिलाचे पैसे कोण देणार? एक मिनिट तुम्ही थांबा मी कुणाशी बोलतोय माहिती तरी का तुम्हाला हा राधिका मसाल्याच्या ओनर आहेत मिसेस राधिका सुभेदार बायको आहे माझी बायको थांबा जरा बोलतोय काय काय झालंय काय? राधिका आय एम सो सॉरी हे फार मोठा प्रॉब्लेम झालाय म्हणून तुला बरं झालं तू आलीस का इथे अगं काय झालं तो माझा शशिकांत नावाचा मित्र आठवतोय का तुला अगं आम्ही नाही जाऊ दे ते महत्वाचं नाहीये झालं असं की तो मला म्हणाला चल लंचला जाऊ म्हणून आणि इथे आलो तर बिल न देता पळून गेला. हो काय बोलताय? अहो तुम्ही 4 जण तिकडे होतात. 4 जणांचं खाणं त्याने एकट्यानं खाल्लं आणि बिल माझ्या माथ्यावर मारलं ग. बरं मी दिलं असतं का बिल म्हणजे देणारच होतो हात खिशात घातला तर पाकिट मारलं होतं माझं पाकिटच गायब. अहो आता तर काढलं होतं. अहो पैसे पण देत होतात. हो 1 मिनिट पाकिट माझं मारलं कुणीतरी भलत्याचं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला तुमचे पैसे देण्याची मतलब आहे ना. ओ ओरडताय कोणावरती? एक तर पैसे तुम्ही दिले नाहीत बिल तुम्ही भरलं नाही आणि मला ओरडताय. चला बिल एक मिनिट यांचं जे बिल आहे ते माझ्या टेबलवरती द्या. या होतात म्हणून वाचलात. त्यात नेलं असतं भांडी घासायला. काय एक ऍक्टर भेटतात. चल निघ राधिका सॉरी हा हे सगळं एकदम इट इज व्हेरी एम्बॅरसिंग पण कळलंय मला. ऑफिसला जा. हो नाही सर सॉरी हा तुमची मीटिंग होती मला माहिती महत्वाचं होतं पण कळलंय सगळ्यांना. मिसेस सुभेदार मॅडम हे काय सर्व? तो पर्सनल प्रॉब्लेम आहे आपण मीटिंग सुरू करूया. ठीक आहे आपण मीटिंग सुरू करूया. चला मॅडम. याला म्हणतात जशास तसे. राधिका तू माझा पगार अडवून ठेवला ना बघ कसा सगळा खर्च टॅक्स सगट वसूल केला. काय बघताय काम करा. अरे खेळणी आणलेली आहेत बाळ कुठं आहे सॉरी बाळ कुठे आहे बाळ कुठे आहे खेळणी आणली आहेत हे बघा खेळणी आणलेत 1 2 3 आणि मी 4थं. अरे तेवढंच एक पुरेसं होतं की बाकीच्याची काय गरज होती? मी काय म्हणतो नानी हिला ना तुम्ही माझ्या ताब्यात द्या माझ्याबरोबर राहू दे इतके छान संस्कार करीन ना मी तिच्यावर. मला चालेल. असं करूया तू इथे येऊन राहा आपण दोघं मिळून अरे सांभाळतो. आनंदाने सौमित्र अरे याची सगळ्याची काय गरज होती? गरज म्हणजे काय नानी प्रेम प्रेम तिच्या 1 मिनिट मला ना एकदा बाळ बघू दे फक्त. हात धुतल्याशिवाय हात लावायचा नाही. मी हात नाही लावत आहे बघतोय फक्त बघ. समिता हा? सांगू सेम तुझ्यासारखं आहे. हो ना. मातृमुखी. बरं आता बसशील का? इथे बसून तिच्याकडे बघ मी चहा आणते. नानी चहा कसला नानांबरोबर घे ना नाना कुठे वॉकला गेले.
हल्ली रोज जातात बरं का. हो का बापरे कॉम्प्लेक्स देणार आहेत मला बहुतेक. नाही मला पण सगळं हे मनापासून करावंसं वाटतं पण प्रॉब्लेम काय होतो ज्यांच्या घरी जातो ना ते सगळे खायला देतात तो प्रेमाने आणि मला आवडतं खायला. बरं आता त्यातून नवरात्र आहे गणपती आहे सण आल्यावर कसं सहन करायचं खाणार. गणपती आलेच की आता तोंडावर. हो ना मला तर ना आत्तापासून उकडीच्या मोदकाची स्वप्न पडायला लागली आहे तो. बरं करूया तुझ्यासाठी मोदक. अरे माझा उकडीचा मोदक. सॉरी 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 खरं सांगतो ना आणि गणपती आहे ना गणपतीची मजाच वेगळी हो. म्हणजे आता तिथे परदेशात महाराष्ट्र मंडळात वगैरे आम्ही बसवतो गणपती पण नाशिक ढोल नाही पुणेरी ढोल नाही मिरवणुका नाही तसं गणपती आल्यावर कसं वाटत नाही. खरंय आई म्हणा गावातला गणपती तो गावातला गणपती त्याची सर दुसऱ्या कशाला येत नाही बरं. खरंच येऊ ना कामानिमित्त परदेशात राहणं वगैरे ठीक आहे पण सण आला ना की मग सगळं इकडचं आठवतं असं हालायला होतं आतून. मग सोसायटीतल्या गणपतीसाठी ये ना खूप मजा असते 10 दिवस. हो काय मस्त कार्यक्रम असतात आणि नाना आणि महाजनी काका इंचार्ज असतात सगळ्या कार्यक्रमांचे. बापरे म्हणजे सगळे कॉमेडी कार्यक्रम. आणि नाही आणि मोठ्या माणसांचे लहान मुलांचे पण कार्यक्रम असतात स्पर्धा असतात. वा 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 म्हणजे धमाल असेल एकूणच. वा वा म्हणजे येईनच नक्की. म्हणजे ना असं गणपती हा सणच असा आहे ना की असं उत्साहाचं वार येतं अंगात. हो ना. बरं नानी मी राधाकडे जरा चक्कर टाकून येतो. हो जाऊन ये तू तोपर्यंत गरमागरम थालीपीठ करते तुझ्यासाठी. नानी तेरे हात का थाली पीठ मैं थाली पीठ पीठ के खाऊंगा. आणि कसा आहे ना सौमित्र हो ना. कसला हॅपी गो लकी आहे. कधी कधी वाटतं की राग काय वाटतं. नाही नाही काही नाही. बरं ते जाऊ दे थालीपीठाची तयारी करते. तू पण खाशील ना थालीपीठ. हो चालेल. आलेच. हल्ली या हॉबी क्लासेस वाल्यांनी फी देखील किती वाढवली का. तेच तर सांगत होते ना मी तुम्हाला. काऊन बरं जायचं हॉबी क्लासला म्हणजे जा तुझा वेळ चांगला जाईल. वेळ चांगला जाते म्हणजे दोघांची नाव टाकलीत तुम्ही पण माझं नाही पण ग. आणि तुमचंही पण. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की आपल्या तरुण वेळी आणि आता किती फरक पडला पैशांमध्ये. अरे वा वा ते तर आहे. काय तरुणपणच्या गोष्टी चालल्यात रोमॅन्टिक. मला पण कळू दे की काय. आला. अरे काय झालं माहितीये का सौमित्र आज मी आणि ही हम्म. आम्ही दोघांनी जाऊन हॉबी क्लास मध्ये नाव नोंदवलं. अरे वा कुठे हॉबी क्लास. हा मग यात काय रोमांस आहे बाबा. यातच तर खरा रोमांस आहे. हा? मी तबला शिकणार आणि ही गाणं. अच्छा असा ओ मेरी जहर जमिया. आपण आता मैफिलच रंगवून टाकूया काय. बरं पोट्या का म्हणून आला ना अजून कशात काही नाही आणि टोपी घातली आणि डोक्यावर. तुला सांगू का मीला ते सांगत होतो की अरे आमच्या वेळेला की आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा 2 रुपयामध्ये गाण्याचे क्लासेस व्हायचे. 2 रुपये. हो मला वाटतं तबल्याचे पण तेवढंच येत असणार तेव्हा. अरे तर का गेले ना आता पण ते दिवस 30-35 वर्षांपूर्वीचा काळ सांगतायत बा. आजकाल हॉबीला फार महत्व असते बरं. अथर्वच्या शाळेमध्ये की नाही एखादी तुला एक्स्ट्रा हॉबी येत असेल का नाही की त्याचे मार्क देते. हो म्हणजे नॉर्मलच झालंय आता. आर्ट्सला स्पोर्ट्सला सगळीकडे मार्क आहेत आता. मग आम्ही का करावं बरं. आम्ही का करायचं या वयामध्ये कोणी दाखवायचे मार्क. काय आई हे काय बोलताय तुम्ही. वयाचा काय संबंध आहे तिथे. हा? अरे आपल्या मनाला जे आवडतं ते करावं ना. वयाचा काय संबंध आहे हो की नाही. आता राधाचं मी तिला अत्यंत आवडीने त्या डान्स क्लासला घेऊन गेलो होतो अमेरिकेला जायच्या आधी. काय नाही अर्धवट सोडून दिला तिने. अरे पण तिला वेळ कुठे आहे किती व्यस्त असते. काय बाबा तुम्ही काय बोलताय. इच्छा आहे तर मार्ग पण सापडतो ना. बरं बाबा तू एवढा आलायस ना आता तिला समजावून सांग. हा समजावणारच आहे मी तिला. अरे वा सौमित्र आला पाय गुरु. काय कधी आलास. दे अगं आई तू कुठे घेतेस बॅग. मी ठेवतो ना नंतर. पाणी देऊ का. पाणी दे. काही नको. आता तो एवढ्या दिवसांनी आला त्याच्याकडे लक्ष दे की. काय म्हणतो सौमित्र. आव ना आता त्याला वेळ भेटते का आपल्याकडे यायला सांगा बरं. आधी कसा आई 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 सारखं आपला माझ्या पुढे मागे असायचा का नाही. आणि आता आला की डायरेक्ट नानाजींच्या फ्लॅट मध्ये घुसते. हो नाही नाही आई असं काही नाही हो. मग का अहो त्यांच्याकडे बागकाम बघायला जातो. आता बाळपण आहे ना छोटस त्याच्याशी खेळायला मजा येते आणि नानांना गप्पा मारायला आवडतात म्हणून जातो. बाळाबरोबर खेळायला आवडते ना मग लग्न करायचं. काय आई. आई अगं ते आहेत सुद्धा तेवढेच गप्पिष्ट ना. हा त्यामुळे वेळ कसा जातो कळतच नसेल नाही का.
बघा या सगळ्या गडबडीमध्ये ना मी सांगायचंच विसरलो बरं का बाबा. यांच्या सुनबाईमुळे आज वाचलो मी. काऊन बरं का आलं? त्याचं काय झालं, अरे अरे कुठे जाणार? राधिका बरं झालं तू ओ भेटला. साहेब साहेब, बिलाचे पैसे कोण देणार? देणारच होतो. हात खिशात घातला तर पाकिट मारलं होतं माझं, पाकिटच गायब. यांचं जे बिल आहे ते माझ्या टेबलवरती द्या. या होतात म्हणून वाचलात. आता नेलं असतं भांडी घासायला. नशीब राधिका होती, नाही तर काय झालं असतं ना मला तर कल्पनाच नाही करवत. हे बघ आली राधिका. अगं आता मी आपल्या त्या प्रसंगाबद्दलच सांगत होतो. थँक्यू हा, तू होतीस म्हणून मी वाचलो ग. नाही मला जरा जरी कल्पना असती ना की माझं वॉलेट मारलं गेलंय तर मी गेलोच नसतो तिथे. म्हणजे ना तुला भुर्दंड पडलं याच वाईट वाटतंय का मला. हा बाई बाहेर पोट्ट पहा बरं. आता राधिका नसती तर का केलं असतं तू सांग बरं. सगळ्यांनी मिळून तुला बेदम हाणलं असतं का नाही, जोड्यानं मारलं असतं पहा बरं, तंगड्या तोडून दिल्या असतं, तुला कुत्री सुजवली असती. नाही पण मी काय म्हणतो, आधी आपला खिसा बघावा नंतर ठरवावं काय करायचं ते. अरे स्वामित्र मी काय म्हणतो, सद्बुद्धीचे कुठे जवळपास क्लासेस असेल तर सांग बरं. एक दोन बिंडोक विद्यार्थी पाठवायचे मला. आता काऊन बरं तुम्ही कोणाला पाठवता, किती म्हणून क्लासेस करणार बरं, कोणाला पाठवायचंय? काय जवळचीच माणसं. आई मी आलो फ्रेश होऊन आलो. कोणाला पाठवते तुम्ही? कोणती पोरं आहेत मला तर काहीच कळत नाही आहे. त्याला कळलं बरोबर. काय रे सौमित्र, इथे कसं काय अचानक? अगं काय नाही, सहज आलो. सहज म्हणजे आलो होतो इथे तर सहज आलो. तसंही मी आता निघतच होतो. तर निघतो मी. हा आई निघतो. ते काय डेंटिस्टची अपॉइंटमेंट आहे, हा दात लावून घ्यायचा आहे ना, मग जायचंय मला. हा जेवण तर जाणं, जेवण बनवते ना. नाही 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 खरंच नको नको. अहो नको, मी तुमच्या हातचं जेवायला येणार नाही का. मी उद्या येतो ना लगेच जेवायला, मस्त बेत करूया आपण. आपल्याला मैफिल पण जमवायची. ओके आपण नंतर भेटू. चल दादा बाय 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 बाय. मी नंतर येतो. काय बरं पोट्टा, वादळासारखं येते आणि वादळासारखं जाते. चल राधिका ये, चहा म्हणते बरं सगळ्यांनी ना. हो आई. काय ग तू असं का केलंस? कसं? तू गुरुला का पैसे भरायला लावलेस? कधी? हॉटेलमध्ये. ओ हा, पण हॉटेलची आयडिया तर माझी होती ना ट्रीटची. काही नाही. आणि तुम्ही गेल्यानंतर मी थांबले होते तिकडे, तर गॅरीनी पैसे नाही दिले, मग गुड फॉर नथिंगनी पैसे दिले. ओ, गॅरीला लेसन टीच करायचं तर आता काय इट्स पॉइंटलेस. पण गुड फॉर नथिंगला तर शिकवलंस ना तू धडा. यार गुड फॉर नथिंग ना बोर आहे. ती ना मला मोठी मोठी लेक्चर्स देते बेसिक गोष्टीवर ना, आणि इन्सल्ट पण करते माझं. मला ना तिचा ना इन्सल्ट करायचा ऑफिसमध्ये सगळ्यांचं. ओ ओ, तसा लेसन शिकवायचा, असा बेसिक छोटावाला लेसन नाही शिकवायचा. आणि गॅरीचं काय, गॅरीला तर असं रोज लेसन टीच करायला पाहिजे. तुला माहितीये त्यांनी मला स्लॅप केलंच, पण तो आता हेही विसरलाय की त्याची आणि माझी एंगेजमेंट झाली. बरोबर आहे. पण शनाया, हल्ली तुझं डोकं खूप चालायला लागलंय. हा मग काय ग, कोण आहे तुझा तो PGF? PGF FGP मावशी, FGP व्हॉटेवर. मला सांग कसा आहे तो? खूप भारी आहे, खूप वेल्दी आहे. ओ केवढा पैसा आहे माहितीये? माय गॉड, माझी ओळख करून दे ना प्लीज. प्लीज प्लीज. अरे पण पॉइंट नाहीये, कारण माझा FGP हुशार पण आहे आणि कंजूस पण. ओ नो, मग जाऊ दे, मग काय उपयोग. हा इकडे. ए मावशी, केड्या कुठे आहे? तो फोनवर बोलतोय ग. कोणाशी? मला नाही माहितीये. नाही रे बाबा किड्या, मी काय पैसे होते माझ्याकडे. अरे हा तेच ना.
तू इथे काय करतेस? काय नाही, तुमचं वॉलेट हरवलं होतं ना, ते शोधायला आले होते. ते कुठे मिळणार आहे? ते मी म्हणलं ना, मारलं गेलं. रूम मध्ये शोधून काय उपयोग आहे? असं थोडीच मिळणार आहे कुठे. अरे हे तर माझंच. कुठे कुठे सापडलं तुला? तुमच्या खिशात होतं, सापडलं ते. अच्छा, बघ हे असं आपण म्हणतो ना, काखेत कळचा गावाला वळचा. तर मी आपलं बॅगेत सगळीकडे शोधत होतो. मला वाटलं मारलं कोणीतरी. बरं झालं सापडलं. दे. किती खोटं बोलणार अजून? बंद करा हे खोटं बोलायचं. राधिका, खोटं काय? मी तुला सांगितलं ना, मी बॅगेमध्ये शोधलं. मला वाटलं मी असं कशाला वागेन उगीच ग. दे, आता सांभाळून ठेवे ना. दे. सांभाळा. काय शोधताय? पैसे. विसरा. हा, उद्या बघा गंमत. अगं नाश्ता तर कर, काम होत राहील नंतर. हो बाबा. घ्या. काय पोहेच केलंस? हो ना. नेहमीची आपली डिश. चला, गरमागरम चहा हे घ्या मॅडम. मस्तपैकी आलं घालून गरम चहा तयार आहे. घ्या बाबा. आई घे, मला नको चहा. काऊन बरं इतक्या प्रेमानं केलाय ना, घ्या ना. मला कडू वाटतो त्याच्या हातचा चहा. स्ट्रॉंग करते ना तो, म्हणून. अगं त्याच्यात चहा घेतला काय आणि काढा घेतला काय सारखाच आहे ना. इतका काही कडू नसते बरं का तुम्ही पण. चल बस गुरु, चल तू नाश्ता कर. पा, चल बस बस. नाही, होऊ दे त्यांचं. मी नंतर बसतो ना, थोड्यात बसतो. राधिका वहिनी, काय अनिकेत? गणपतीची वर्गणी. देते देते. कितीची बनू पावती? $2000. अनिकेत येते का? नाश्ता करते का? नाही, नको. बर. हे घे. एकच मिनिट. हा अनिकेत, हा. एक काम कर, खाली वॉचमन दादा असतील, ते इस्त्रीवाले दादा आणि आपले दूधवाले दादा खाली असतील ना, तर त्यांना पाठवून दे वर. ठीक आहे, चालेल. सुनबाई, आज पैशाची वाटप कसली सुरू केली? आज काय 1 तारीख तर नाहीये. बाबा, गणपती आलेत ना, म्हणून. काय सणासुदीला हाताशी पैसे असले ना का बरं राहतं. तुम्ही लाख मोलाची गोष्ट केलीस तू. खरंच, माणूस श्रीमंत असो की गरीब असो, गणेशोत्सव, महालक्ष्मी, गौराई आपल्याकडे मोठ्या प्रमाणात साजरी करतातच. हो ना. राधिका वहिनी, आले. बरं झालं सगळ्यांना घेऊन आलास. ये लो. ये का है भाऊजी? दूध का पैसा तो आपने पहले ही दे दिया है हमका. बच्चों को मिठाई खिलाओ, त्योहार है ना. यार, ही तर सगळे पैसे वाटते आणि असे वाटते जसं काही स्वतःचेच पैसे. हे घ्या. भाऊजी, भगवान गणेश हर बार आपके साथ रहे और हर काम में आपकी तरक्की करे. भाभी के लिए साड़ी लो.
धन्यवाद भाऊजी. ठीक आहे. सगळे पैसे वाटून मोकळी झाली. बसने जायला 50 रुपये तरी उरलेत का नाही कोणाच ठाऊक.